आता पुढची तयारी. महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेघ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास. सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वनाथ भोईर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कल्याणात आले होते. येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते. या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणींनी केलेली प्रचंड गर्दी. ही सभा झालेले क्रीडांगण या लाडक्या बहिणींनी अक्षरशः फुलून गेले होते. तर आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले. जर का असे केले नसते तर कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात विकास कामांची गंगा आज निर्माण झाली नसती. तर येत्या काळात कल्याण पश्चिमेतील मेट्रोचे कामही लवकर सुरू होईल अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केले. मुख्यमंत्र्यांकडून डायलॉगच्या माध्यमातून विश्वनाथ भोईर यांचे केले कौतुक. या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातील जली को आग कहते बुझी को राख कहते और जिस राख से बारूद बनता है उसे विश्वनाथ कहते हैं अशा सुप्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून कौतुक केले. तसेच या सभेला झालेली तुफान गर्दी पाहता विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचे सांगतानाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाफील न राहण्याचेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. महाविकास आघाडीच्या काळात कल्याण पश्चिमसाठी खूप कमी निधी मिळाला. मात्र जेव्हापासून महायुतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 2000 कोटीचा विकास निधी आपल्या मतदारसंघासाठी दिला. सत्तेत असलेल्या नेत्याने सडहस्ते मदत कशी करावी याचं उदाहरण आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपात दिसते. यासाठी त्यांचे आभार देखील मानले. या सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे, माजी आमदार नरेंद्र पवार, उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, उपनेत्या विजया पोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, शहर प्रमुख रवी पाटील, वरुण पाटील, शक्तिवान भोईर, महेंद्र गायकवाड, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, माजी महापौर वैजयंती घोलप, महिला शहर संघटक नेत्रा उगले, युवासेना सहसचिव प्रतीक पेनकर यांच्यासह महायुतीचे मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान, विचार त्यांचे कधी कुणीही ठेवून येत कहाण. शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण, कणखर बाळा हाती भगवा, हो हो कणखर बाळा हाती भगवा आणि धनुष्यबाण धनुष्यबाण ब्युरो रिपोर्ट कल्याण जागरूक तहलका न्यूज। और भी ताज़ा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को